हॅलो, कसं काय? पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कॅन्डलस्टिक म्हणजे काय? कॅन्डलस्टिक फॉर्मेशन कशी होते? कॅन्डलस्टिक पॅटर्न्स किती असतात आणि कोणते महत्त्वाचे असतात? हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पोर्टंट होणार आहे. जर तुम्ही बिगिनर्स असाल आणि तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड झिरो नॉलेज असेल तर. तर जास्त वेळ न व्हायला घालता चला व्हिडिओ सुरू करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल जर तुम्ही आपला ट्रेडिंग ट्युटोरियल व्हिडिओ बघितला नसेल तर डेफिनेटली तोही बघा जर तुम्ही बिगिनर्स असाल तर. तुम्हाला बेसिक गाईडन्स किंवा रोडमॅप भेटून जाईल की ॲक्चुअलमध्ये ट्रेडिंग व्ह्यूचा यूज कसा करायचा तो. ठीक आहे? तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात. सो आपला पहिला टॉपिक होता व्हॉट इज कॅन्डलस्टिक? कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय? सो बेसिकली कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय? जर तुम्ही कोणताही चार्ट ओपन केला, इंडियन मार्केटचा करा, स्टॉक मार्केटचा करा किंवा क्रिप्टो मार्केटचा करा. ठीक आहे? तुम्ही कोणताही चार्ट ओपन केला तर तुम्हाला तिथं 2 कॅन्डल्स दिसून जाईल. एक तर ग्रीन कॅन्डल किंवा एक तर रेड कॅन्डल. ओके. ह्या 2च कॅन्डल्स तुम्हाला दिसतील. सो जी ग्रीन कॅन्डल असते, त्या ग्रीन कॅन्डलला म्हणतात बुलिश कॅन्डल आणि ही जी रेड कॅन्डल असते, त्या रेड कॅन्डलला म्हणतात बेरिश कॅन्डल. ओके. आणि ही जी ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डल ह्या जे अशा जे कॅन्डल आहेत, ह्या कॅन्डल्सला जपानच्या लोकांनी बनवलेलं आहे. सो ह्याला जापनीज कॅन्डलस्टिक्स पॅटर्न सुद्धा म्हणतात. ओके. कॅन्डलस्टिक्समध्ये एवढंच आहे. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजे बुलिश कॅन्डल, रेड कॅन्डल म्हणजे बेरिश कॅन्डल. एवढं सोपं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला हा टॉपिक क्लिअर झालेला असेल. जाऊयात नेक्स्ट टॉपिककडे. सेकंड टॉपिक आहे आपला कॅन्डलस्टिक फॉर्मेशन. ठीक आहे. तर कॅन्डलस्टिक फॉर्मेशन, कॅन्डल्स बनतात कशा हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. इथे तुम्ही एक कॅन्डल बघू शकता. आपण ही ग्रीन कॅन्डल बघूया. ही जर तुम्ही कॅन्डल बघितली ग्रीन कॅन्डल, तर ही एका दिवसाची कॅन्डल आहे. ओके. 1 डेची ही कॅन्डल आहे. ह्या कॅन्डलची ओपनिंग, लो, हाय आणि क्लोज कुठं झाला आहे अख्ख्या दिवसामध्ये ही आपल्याला कॅन्डल सांगते. ठीक आहे. तर आपण बघूयात एक्झाम्पल. ओपनिंग, लो, हाय आणि क्लोज कुठं असतो ह्या कॅन्डलचा हे माहीत करून घेऊयात पहिलं. आपण ग्रीन कॅन्डल पासून सुरुवात करूयात फर्स्ट. सो ग्रीन कॅन्डल जर बघितलं आपण तर ग्रीन कॅन्डलचं ओपनिंग नेहमी खालच्या साईडला होते. ठीक आहे. क्लोजिंग वरच्या साईडला, हाय असतो टॉपचा एरिया आणि लो असतो बॉटम एरिया. ठीक आहे. ओपनिंग, लो, हाय आणि क्लोज. ओके. सेम रेड कॅन्डलचंही असतं, पण रेड कॅन्डलचं थोडं ऑपोझिट असतं. रेड कॅन्डलचा हाय आणि लो दोन्ही कॅन्डलचा सेम राहतो. फक्त ओपनिंग आणि क्लोजिंग कॅन्डलची काय होते, बदलते. रेड कॅन्डलची ओपनिंग वरच्या साईडला होते आणि क्लोजिंग खालच्या साईडला होते. ओके. हाय तोच राहतो टॉपचा एरिया आणि लो राहतो बॉटमचा एरिया. आता ह्या ओपनिंग आणि क्लोजिंग, क्लोजिंग आणि ओपनिंग ह्यामधल्या ह्यो जो पार्ट आहे, हे जो पार्ट आहे ह्याला म्हणतात बॉडी. ह्या पार्टला म्हणतात बॉडी. ओके. या दोन्ही पार्टला म्हणतात बॉडी. ओपनिंग आणि क्लोजिंगच्या मधला जो पार्ट असतो तो असतो बॉडी. आणि या दोन्ही साइडला तुम्ही लाईन बघितल्या. ओके. ह्या कॅन्डलच्या रेड आणि ग्रीन कॅन्डलच्या दोन्ही साइडला ज्या लाईन आहेत त्या लाईनला म्हणतात विक्स. ओके. या लाईनला म्हणतात विक्स. खाली पण सेम आहेत, त्याला पण वीक म्हणतात. ओके. आता जी वरच्या साईडला वीक असते हिला म्हणतात अप्पर वीक. का? तर ती अप साईडला आहे. आणि जी खालच्या साईडला आहे तिला म्हणतात लोअर वीक. का? तर ती लोअर साईडला असल्यामुळे तिला म्हणतात लोअर वीक. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजलं ओपनिंग, लो, हाय आणि क्लोज. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता कॅन्डलची ओपनिंग होते तेव्हा कॅन्डल डायरेक्ट अशी ग्रीनमध्ये ओपन होते का? नाही होत. ठीक आहे. समजून घ्या. आता मी तुम्हाला ते क्लिअर करतो. जेव्हा कॅन्डल ओपन होते, आता दिवस कधी बदलतो? 12च्या नंतर दुसरा दिवस सुरू होतो. सो 12 वाजता जेव्हा इथं अशी कॅन्डल क्लोज चालू होते तेव्हा कॅन्डल अशी असते. ठीक आहे. दोजी कॅन्डलमध्ये असते.
ठीक आहे. न बॉडी कॅन्डलला बॉडी नसते अजिबात, एकदम ओपन होते. ओपन झाल्यानंतर कॅन्डल काय करते, पहिलं हळू-हळू वरती जाते किंवा खाली जाईल. काही करू शकते. त्याचं कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही. काय होईल? ओके. सो जर कॅन्डल आता ही हाय आणि लो कसा मारते कॅन्डल हे तुम्हाला मी सांगतो. ओके. समजा इथं कॅन्डलची ओपनिंग झालेली आहे. तर काय होते, जर बायर्स जास्त असतील मार्केटमध्ये, बायर्स जास्त असतील, तर काय होते, हळू कॅन्डल काय होते, वरती जाते. ओके. आणि जर सेलर स्ट्रॉंग असतील तर कॅन्डल काय होते, खाली जाते. ही कॅन्डल जेव्हा ओपनिंग पासून खाली जाते तेव्हा हे कॅन्डलचा बॉडीचा कलर असतो रेड. ओके. जेव्हा ओपनिंग आता ओपनिंग इथं झाली आहे, बरोबर, ओपनिंग इथं झाली. ओपनिंगच्या खाली जेव्हा कॅन्डल येते तेव्हा त्या बॉडीचा कलर असतो रेड आणि ओपनिंगच्या वरती गेल्यानंतर त्या बॉडीचा कलर येतो ग्रीन. एकदम सिंपल, एकदम सिंपल. ग्रीन. तर आता काय करते, पहिले सेलर्स येतात. सेलर्स काय करतात, मार्केटमध्ये येतात. आल्यानंतर काय होते, सेलर्स इथपर्यंत असतात. नंतर इथून काय होते, एकदम अचानक बाईंग स्ट्रॉंग होते. म्हणजे बायर स्ट्रॉंग होतात आणि इथं काय करते, दिवसभरात प्राइस काय करते, इथं लो लावते. लो लावल्यानंतर बायर स्ट्रॉंग झाले. त्यामुळे काय होते, ही कॅन्डल काय होते, ऑटोमॅटिक कन्व्हर्ट होते कोणत्या साईडला, बुलिश साईडला. म्हणजे ह्या बॉडीचा कलर होतो ग्रीन आता. ओके. मग तर हळू दिवसभरात काय होते, कॅन्डल दिवसभरात हा हाय लावते. हाय लावल्यानंतर काय होतं, दिवस संपत होतो तेव्हा कॅन्डल इथे येऊन क्लोज होते. ओके. अशा प्रकारे ही काय होते, कॅन्डल वर्क करते. ओके. सेम तसंच जेव्हा रेड कॅन्डल ओपन होते तेव्हा रेड कॅन्डल ओपन होते इथं असते. ओके. हाय लावताना ही जी बॉडी आहे ती ग्रीन मध्ये कन्वर्ट होते. हाय लावल्यानंतर परत इथून काय होतं, सेल स्ट्रॉंग येतात. सेल स्ट्रॉंग आल्यामुळे काय होते, कॅन्डल काय करते, लो लावते. लो लावल्यानंतर परत दिवस संपायच्या वेळेस कॅन्डल इथं क्लोज होऊन जाते. ओके. एकदम प्लेन आणि सिंपल. जास्त कॉम्प्लिकेट करून घेऊ नका. एकदम सोपं आहे. ओके. आता आपण इथं बघितलं थेरॉटिकली, आता इथं बघा प्रॅक्टिकली बघा तुम्ही. ऍक्च्युअल मार्केटमध्ये सेम तसंच असतं. ओके. हे बघा, इथं असते ओपनिंग, ग्रीन कॅन्डल बघतोय, इथं असते ओपनिंग, इथं असते क्लोजिंग. ओके. हा असतो हाय, हा असतो लो. सेम तसंच रेड कॅन्डलला सुद्धा सेम तसंच आहे. कसं मार्क करायचं, हा असतो ओपनिंग, इथं असते क्लोजिंग, हा असतो लो आणि हा असतो हाय. ओके. काही अवघड नाहीये, एकदम सिंपल आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सेकंड टॉपिक ही क्लिअर झालेला असेल कॅन्डलस्टिक फॉर्मेशनचा. ठीक आहे. आपण जाऊयात आता नेक्स्ट टॉपिककडे, जो आहे आपला कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता जर कॅन्डलस्टिक पॅटर्न्स मध्ये बघितलं तर 50 to 60 प्लस कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत, पण सगळेच गरजेचे नाहीयेत. काही महत्वाचे कॅन्डलस्टिक पॅटर्न्स फक्त आपण इथं बघणार आहे. ओके. आणि त्यांचे प्लस सिग्नल्स, बाबा ही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बनते तर ही कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आपल्याला काय दर्शवते, बाईंग दर्शवते की सेलिंग दर्शवते, ते तुम्ही इथं बघू शकता. आता इथं आपण नवच फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न्स दाखवले आहेत, जे की इम्पॉर्टंट देखील आहेत. ह्यापेक्षा जास्त कॅन्डलस्टिक पॅटर्न्स बघण्याची काहीच गरज नाहीये. ओके. ॲज पर माय एक्सपिरियन्स मी सांगतोय. तर इथे तुम्ही बघू शकता, चार्टमध्ये तुम्ही इथे बघू शकता कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. ओके. ही जी पहिली कॅन्डल आहे ती आहे हॅमर कॅन्डल. ओके. इथे तुम्ही बघू शकता, बॅक टेक्स्टिंग तुम्ही मार्केटमध्येही करू शकता. आता इथं मी जास्त व्हिडिओ मोठा करत बसत नाही. इन डिटेल व्हिडिओ मी इन डिटेल व्हिडिओ कॅन्डलस्टिक पॅटर्न्स वर देखील अपलोड करणार आहे. इथं आपण फक्त आता बघणार आहे किती कॅन्डलस्टिक पॅटर्न्स आहेत आणि कोणत्या महत्वाच्या आहेत तेही मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे. ओके. आता हे बघा, हॅमर कॅन्डल, जेव्हा अशी हॅमर कॅन्डल होते तेव्हा बायर्स ऍक्टिव्हेट होतात. ओके. ही झाली हॅमर कॅन्डल. दुसरी आहे इव्हनिंग स्टार कॅन्डल. इव्हनिंग स्टार कॅन्डलच्या वेळेस काय होतं, मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतं आणि अप ट्रेंडला येऊन इथं मार्केट अशी छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवून, छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवून नंतर ह्या ग्रीन कॅन्डल आणि ह्या रेड कॅन्डलच्या खाली क्लोज होते. ओके. त्यावेळेस हे काय होते, इव्हनिंग स्टार होते. छोटीशी ग्रीन कॅन्डल जेव्हा बनते आणि त्यानंतर रेड कॅन्डल येते मोठी, ही असते इव्हनिंग स्टार कॅन्डल. म्हणजे इथं सेलर्स ऍक्टिव्ह होतात. थर्ड आहे आपली बुलिश एंगल्फिंग. आता बुलिश एंगल्फिंगच्या वेळेस जेव्हा मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असतं, डाऊन ट्रेंडच्या वेळेस मार्केटने
एक रेड कॅन्डल बनवते, रेड कॅन्डलला एंगल्फ करते जेव्हा ग्रीन कॅन्डल, ओके, रेड कॅन्डलला जेव्हा ग्रीन कॅन्डल एंगल्फ करते तेव्हाच काय होतात, बायर्स ऍक्टिव्हेट होतात. ओके. फोर्थ आहे आपली शूटिंग स्टार. आता शूटिंग स्टार हॅमरच्या ऑपोजिट असते. ओके, हॅमरच्या ऑपोजिट असते. जेव्हा मार्केट अप साईडला म्हणजे अप ट्रेंडला असेल आणि अप ट्रेंडच्या वेळेस मार्केटमध्ये काय होते, एक अशी शूटिंग स्टार कॅन्डल बनते, त्यावेळेस काय होतं, सेलर्स ऍक्टिव्हेट होतात स्ट्रॉंग. ओके. फिफ्थ आहे आपली स्पिनिंग टॉप. हे जे कॅन्डल्स असतात हे असतात इनडिसिजन कॅन्डल. इनडिसिजन कॅन्डल म्हणजे काय, बायर्स आणि सेलर्स दोन्हींची प्रेशर सेम असतात कॅन्डलवरती. बायर्स आणि सेलर्सचे दोघांचे प्रेशर सेम असतात कॅन्डलवर, त्यामुळे ह्या कॅन्डलला म्हणतात इनडिसिजन कॅन्डल. सिक्स्थ आहे आपली मॉर्निंग स्टार. ओके. जेव्हा डाऊन ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंड मध्ये एक छोटीशी अशी इनडिसिजन कॅन्डल बनते. इनडिसिजन कॅन्डल बनल्यानंतर एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते, त्यावेळेस काय होतात, मार्केटमध्ये बायर्स ऍक्टिव्हेट होतात. ओके. आता सेव्हन्थ आहे आपली ग्रेवस्टोन दोजी. दोजी कॅन्डल सेम, जेव्हा डाऊन ट्रेंड चालू असतो, अप ट्रेंड चालू असतो, अप ट्रेंड मध्ये टॉपला जेव्हा ही दोजी कॅन्डल बनते त्यावेळेस सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. एट्थ आहे आपली इन्व्हर्टेड हॅमर. ओके. इन्व्हर्टेड हॅमर सेम, जेव्हा डाऊन ट्रेंड असतो, डाऊन ट्रेंडच्या टॉपला बॉटमला ही जी कॅन्डल इन्व्हर्टेड हॅमर बनला की बायर्स इथून काय होतात, स्ट्रॉंग होतात. आणि नाईन्थ आहे आपले बेरिश एंगल्फिंग. जेव्हा मार्केटमध्ये अप ट्रेंड चालू असतो आणि अप ट्रेंडच्या टॉपला काय होते, ह्या ग्रीन कॅन्डलला नेक्स्ट रेड कॅन्डल एंगल्फ करते, त्यावेळेस काय होतात, सेलर्स ऍक्टिव्हेट होतात. ओके. ह्याचा इन डिटेल व्हिडिओ आपण, आता मी इथं पटपट सांगितलेला आहे कारण ही व्हिडिओ मोठी होऊ नाही त्यासाठी. ओके. ह्याचा इन डिटेल व्हिडिओ आपण पुढच्या काही दिवसात लवकरच अपलोड करणार आहे. एवढ्याच 9 पॅटर्न्सवर आपण व्हिडिओ पूर्ण डिटेल्समध्ये अपलोड करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. आय होप तुम्हाला हे सगळे टॉपिक क्लिअर झालेले असतील. धन्यवाद.